Hello, friends. Welcome to my YouTube channel. I am Ashok Gaikwad, working as an assistant teacher in English School Padegaon, Taluka Kopragaon in Ahmednagar district. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व जाणतोच की कोविड-19च्या प्रकोपामुळे आपल्या महाराष्ट्र शासनानं शैक्षणिक वर्ष 2020 आणि 21 साठी असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये नुकताच 25% कपात केली आहे. या बाबतीत विद्यार्थ्यांचा कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी इंग्लिश विषयामधील नेमका कोणता भाग वगळण्यात आला, त्यामधील कोणत्या ॲक्टिव्हिटीज आपण वगळणार आहोत आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीज या विचारात घेतल्या जातील याबाबत हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती की हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. सुरुवातीला आपण इयत्ता 8वी पासून सुरुवात करूया. युनिट नंबर 1 मधील 1.4 मिस स्लिपरी. तर या पाठातील पार्ट 1 आणि पार्ट 2 तर असे दोनही भाग त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. त्यासोबतच इंग्लिश वर्कशॉप हा भाग देखील वगळण्यात आलेला आहे, ओमिट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरी हा पाठ पूर्णपणे वगळलेला असला तरी देखील या पाठावर आधारित पेज नंबर 17 वरती असणारी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आणि त्यासोबतच पेज नंबर 23 आणि 24 वरती लँग्वेज स्टडीवर आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज असतील या ॲक्टिव्हिटी मात्र वर्गामध्ये शिकवताना विचारात घेतल्या जातील. म्हणजेच थोडक्यात मिस स्लिपरी हा पूर्ण लेसन मूल्यमापनासाठी नसेल, परंतु त्यावर आधारित वॉर्मिंग अप आणि त्यासोबतच लँग्वेज स्टडीजवर आधारित ॲक्टिव्हिटीज या मात्र विचारात घेतल्या जातील. यानंतर युनिट नंबर 2.5 अ हिरोईन ऑफ द सी, पेज नंबर 46 टू पेज नंबर 50. तर मित्रांनो, हा संपूर्ण लेसन, हा संपूर्ण पाठ आणि त्यासोबतच इंग्लिश वर्कशॉप हे दोनही भाग पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. दिस विल नॉट देअरफॉर बी आस्क्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे थोडक्यात तर हा संपूर्ण पाठ आणि इंग्लिश वर्कशॉप मूल्यमापनासाठी असणार नाही. हाऊएव्हर, तरी देखील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 45 and language study activities on page number 51 and word play and live English activities from page number 52, 53 and 54 should be considered for teaching in the class. जरी हा संपूर्ण पाठ मूल्यमापनातून वगळण्यात आलेला असला तरी देखील पेज नंबर 45 वर दिलेली वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी तसेच पेज नंबर 51 वरती दिलेली लँग्वेज स्टडीवर आधारित असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि त्याचप्रमाणे पेज नंबर 52, 53 आणि 54 या पेजवर असणाऱ्या वर्ड प्ले आणि लाईव्ह इंग्लिश यावर आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीज मात्र शिकवताना विचारात घेतल्या जातील. After that, unit number 4.1 the weight, page number 77 to 79. The poem and all comprehension questions from English workshop. थोडक्यात ही संपूर्ण कविता, त्याचप्रमाणे आणि या कवितेवर आधारित इंग्लिश वर्कशॉप त्यामधील सर्व क्वेश्चन्स हे पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत.
However, warming up activity on page number 76 should be conducted in the class. जरी ही कविता पूर्णपणे वगळण्यात आली असली, जरी या कवितेवर आधारित इंग्लिश वर्कशॉप पूर्णपणे जरी वगळण्यात आला असला तरी देखील पेज नंबर 76 वर दिलेली वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी मात्र आपल्याला वर्गामध्ये कंडक्ट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे झालेला हा बदल सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर इयत्ता 9वी, मग इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील कोणता भाग त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे यावर आता आपण चर्चा करूया. फर्स्ट ऑफ ऑल, युनिट नंबर 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलिव्हॅन, पेज नंबर 37 to 41. तर हा पूर्ण पाठ मूल्यमापनामधून वगळण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे इंग्लिश वर्कशॉप हा देखील रेड्यूस केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. तरी सुद्धा क्वेश्चन नंबर 2 ऑन पेज नंबर 40 शुड बी कन्सिडर्ड फॉर टीचिंग इन द क्लास. तरी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 पान नंबर 40 वर असणारा क्वेश्चन नंबर 2 प्रश्न दुसरा की जो क्लासिफिकेशन द वर्ड्स इंटू वन अँड मेनी. तर असा हा प्रश्न मात्र त्या ठिकाणी वर्गामध्ये शिकवण्यासाठी विचारात घेतला जाईल. आफ्टर दॅट 2.3 मार्क ट्वेन, पेज नंबर 43 to 47. एंटायर टेक्स्ट इज रेड्युस्ड. पूर्णपणे हा पाठ देखील वगळण्यात आलेला आहे आणि त्याला सोबतच इंग्लिश वर्कशॉप सुद्धा वगळण्यात आलेला आहे. दिस विल नॉट देअर फॉर बी आस्क्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजेच हा संपूर्ण पाठ आणि इंग्लिश वर्कशॉप मूल्यमापनामधून वगळण्यात आलेला आहे. त्याचा अंतर्भाव मूल्यमापनामध्ये केला जाणार नाही. But teacher must have take warming up activity and activity on active and passive voice on page number 47 in language study section. तरी देखील शिक्षकांनी मात्र पेज नंबर 47 वर दिलेली वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, त्याचप्रमाणे लँग्वेज स्टडी विभागातील ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हा भाग मात्र आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. युनिट नंबर 3.3 टू अ बटरफ्लाय, पेज नंबर 77 to 79. मग या कवितेचा कुठला भाग वगळण्यात आलाय ते आपण बघूया. द पोएम अँड कॉम्प्रेहेन्शन, क्वेश्चन्स नंबर 1, 2 and 3 फ्रॉम इंग्लिश वर्कशॉप. द पोएम अँड कॉम्प्रेहेन्शन क्वेश्चन्स, तर कविता आणि त्या ठिकाणी कॉम्प्रेहेन्शनवर आधारित प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 की जो इंग्लिश वर्कशॉपमध्ये दिलेला आहे, तर हे क्वेश्चन्स त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. Only comprehension question number 4 and 5 must be taken into consideration for teaching as there is content regarding poetic device. परंतु प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हा मात्र शिकवताना नक्कीच विचारात आपल्याला घ्यावा लागणार आहे. बिकॉज देर इज कॉन्टेंट रिगार्डिंग पोएटिक डिव्हाइस. कारण या दोनही प्रश्नांमध्ये पोएटिक डिव्हाइसवर आधारित अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असल्यामुळे हे दोन प्रश्न मात्र आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहेत. आफ्टर दॅट 4.3 सिल्वर, पेज नंबर 104 and 105. The poem and entire English workshop is omitted, is reduced. तर ही संपूर्ण कविता सिल्वर आणि इंग्लिश वर्कशॉप हे दोनही भाग पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. दिस विल नॉट देअर फॉर बी आस्क्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजेच मूल्यमापनामधून संपूर्ण कविता आणि इंग्लिश वर्कशॉप पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. 4.4 द टेम्पेस्ट,
पेज नंबर 106 to 113. Text entire prose and English workshop. संपूर्ण पाठ आणि त्यासोबतच इंग्लिश वर्कशॉप पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. दिस विल नॉट देअर फॉर बी आस्क फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजेच हे दोनही भाग, संपूर्ण पाठ आणि त्यावर आधारित इंग्लिश वर्कशॉप पूर्णपणे मूल्यमापनामधून वगळण्यात आलेले आहेत. तर हा संपूर्ण बदल विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात ठेवायचा आहे आणि त्या प्रकारे मार्किंग आपण आपल्या पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये कुठेतरी याची नोंद करून ठेवायची आहे. मित्रांनो, शेवटी आपण विचार करतोय तो इयत्ता 10वी इंग्रजी विषयाचा. तर आपल्या इंग्रजी विषयातील पुस्तकामधील नेमका कुठला भाग त्या ठिकाणी रिड्यूस केलेला आहे, कुठला भाग वगळण्यात आलेला आहे, तो आता आपण त्यावर चर्चा करूया. युनिट नंबर 4.2 भोली. आता या पाठातील नेमका कोणता भाग वगळण्यात आला यावर आपण चर्चा करूया. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. नंबर 2, पिक आउट हिंदी वर्ड्स. तर वॉर्मिंग अप मधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 ही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. टेक्स्ट एंटायर प्रोज, संपूर्ण पाठ हा मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी नंबर 1 to 6 अँड ॲक्टिव्हिटी नंबर 7 and 8. इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 ते 6 पर्यंत आणि त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी नंबर 7 आणि 8 या ॲक्टिव्हिटी देखील मूल्यमापनातून वगळण्यात आलेल्या आहेत. परंतु तरी देखील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी मात्र आपण घेणार आहोत. त्यामध्ये चिटचॅटचा भाग आहे, त्याचप्रमाणे लँग्वेज स्टडी, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, डिग्री ऑफ कंपॅरिझन अँड करेक्ट द एरर्स हे भाग मात्र आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागणार आहेत. नेक्स्ट युनिट 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन. पेज नंबर 142. एंटायर पोएम इज रिड्यूस्ड. पूर्णपणे ही कविता वगळण्यात आलेली आहे. अँड इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी नंबर 1 to 11 आणि त्याचप्रमाणे इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 पासून 11 या संपूर्ण ॲक्टिव्हिटीज या मूल्यमापनातून वगळण्यात आलेल्या आहेत. दिस पार्ट विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजेच ही संपूर्ण कविता आणि इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटी 1 to 11 या मूल्यमापनातून पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. नेक्स्ट युनिट नंबर 4.5 जोन ऑफ आर्क. पेज नंबर 156 to 161. टेक्स्ट एंटायर प्रोज, पूर्ण पाठ हा या मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी 1 to 6 अँड ॲक्टिव्हिटी नंबर 7. तर टेक्स्टप्रमाणेच इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 ते 6 आणि त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी नंबर 7 ही मूल्यमापनातून त्या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. दिस पार्ट विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजेच आताच आपण चर्चा केलेला धड्याचा हा संपूर्ण भाग आणि सोबत असणाऱ्या ॲक्टिव्हिटी ज्या इंग्लिश वर्कशॉपमध्ये आहेत या पूर्णपणे त्या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत. अँड लास्ट वन युनिट नंबर 4.6 अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. पेज नंबर 165 to 168. टेक्स्ट एंटायर प्रोज. हा पाठ देखील पूर्णपणे त्या ठिकाणी रिड्यूस केलेला आहे, पूर्णपणे वगळलेला आहे.
English workshop, activity number 1 to 7 and activity number 8. तर इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटी 1 ते 7 आणि त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी नंबर 8 या ॲक्टिव्हिटीजसुद्धा पूर्णपणे रेड्यूस केलेले आहेत, वगळलेले आहेत. दिस पार्ट विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजेच तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून शैक्षणिक वर्ष 2020 आणि 21 या वर्षामध्ये अभ्यासक्रमात जो काही 25% कपात झालेली आहे किंवा 25% अभ्यासक्रम रेड्यूस केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे, याबाबत सखोल माहिती आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओत बघितली. तरी विद्यार्थी मित्रांनो, या सर्व नोंदी आपण आपल्या पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये कुठेतरी करून ठेवा, जेणेकरून आपल्याला कोणत्या प्रकारे अडचण भासणार नाही. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. Thank you very much. Friends, if you haven't subscribed my channel, please subscribe it and hit the bell icon. Thank you.